म्हणून त्या किल्ल्याला एक शह देण्यासाठी त्यांनी पद्मदुर्ग किल्ल्याची उभारणी केलेली होती। नमस्कार मंडळी, मुरुड हे जसे खवयांसाठी प्रसिद्ध आहे तसेच ते प्रसिद्ध आहे लांबलचक पसरलेला समुद्रकिनारा, किल्ले जंजिरा आणि किल्ले पद्मदुर्गची पावनभूमी म्हणून। बीचवर पर्यटकांना फेरफटका मारण्यासाठी अशा घोडागाड्या इकडून तिकडे पळताना दिसतात। इथे घोडेस्वारी केली जाते। ही घोडेस्वारी पाहून झाशीच्या राणीची आठवण होते। आम्हालाही घोडेवाला घोडेस्वारी करण्याची विनंती करू लागला। हौसेला मोल नसते आणि आनंद घेण्याला वय नसते, हेच आनंदी पर्यटनाचे गमक आहे। मुरुड बीचवर अशा गाड्याही दिसून येतात। समुद्रामध्ये स्पीड बोटीचाही आपण इथे आनंद लुटू शकतो। उंट सवारी देखील इथे उपलब्ध आहे। वातावरण क्लिअर नसल्याने मला मात्र सूर्यास्त स्पष्ट दिसला नाही। सूर्यास्त पाहणे ही पर्यटकांसाठी वेगळीच पर्वणी असते। ही छोटीशी चुनचुनीत दिसणारी मुलगी स्वतः ड्रायव्हिंग करते आहे असे भासते, पण ही गाडी रिमोटवर चालवली जाते आणि बच्चे कंपनींनाही त्यातून आनंद मिळतो। कातरवेळ झाली आणि हळूहळू बीचवर काळोख पसरला। आमच्या इतिहास अभ्यासकाने पद्मदुर्ग किल्ला बांधण्याची कारण मीमांसा स्पष्ट केली। सिद्धीच्या ताब्यात असलेला मुरुड जंजिरा हा किल्ला घेण्याचा तसा छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रयत्न केला, त्याच्यानंतर संभाजी महाराजांनी प्रयत्न केला, परंतु त्याच्यामध्ये जे यशस्वी झाले नाहीत। म्हणून त्या किल्ल्याला एक शह देण्यासाठी त्यांनी पद्मदुर्ग किल्ल्याची उभारणी केलेली होती। जंजिरा किल्ला सिद्धींच्या ताब्यात होता आणि तो एक अभेद्य किल्ला आहे अशी त्यांची जी एक धारणा होती, त्याला एक प्रतिशह म्हणून हा किल्ला या ठिकाणी उभारण्यात आला। आणि त्याचबरोबर राजकारणामधले जे डावपेच असतात किंवा शह हा जो प्रकार असतो, पद्मदुर्ग उभा करून त्या ठिकाणी दाखवून दिलेला होता। परंतु दुर्दैव हे आहे की छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या आयुष्यामध्ये
अनेक आघाड्यावरती काम करावं लागलं. त्यामुळं त्यांचं जे स्वप्न होतं जंजिरा जिंकण्याचं ते या ठिकाणी त्यांना साकार करता आलं नाही. सायंकाळी आणि सकाळी समुद्राचे दर्शन वेगवेगळ्या रूपात आपल्याला घडत असते. म्हणूनच पर्यटक या दोन्ही वेळेला बीचवर गर्दी करतात. आम्हीही सकाळी बीचवर आलो. ही नदी इथे समुद्राला येऊन मिळते. याला संगम म्हटले जाते. मुरुड बीचवरील बहुसंख्य अपघात झाले ते याच संगमावरील समुद्रामध्ये. या संगम पॉइंटला पोहणे खूपच धोक्याचे असल्याचे स्थानिक लोक सांगूनही पर्यटक ऐकत नाहीत. म्हणून कधी इथे आलात तर या धोकादायक ठिकाणी पाण्यात उतरू नका. भरती ओहोटीचा अंदाज आपल्याला येत नाही. त्यामुळे स्थानिकांच्या सूचनांचे अवश्य पालन करा. ही कोळ्यांची बोट सकाळीच मासेमारी करण्यासाठी जाताना दिसली. मुरुडचा समुद्र किनारा विस्तीर्ण आहे. त्यामुळे इथे विविध क्रीडा प्रकारांचा आपण आनंद घेऊ शकतो. मुंबई पुण्यापासून मुरुड जवळ असल्याने इथे पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. माडा पोफळीच्या झाडांनी मुरुडचा समुद्र किनारा नयनरम्य भासतो. मुरुडच्या उत्तरेकडील टेकडीवर आहे नबाबाचा राजवाडा, जो आता बंद स्थितीत आहे. बीचवर घोडागाडीप्रमाणेच इथे मला प्रथमच सर्जा राजाची बैलगाडी सुद्धा दिसली. मुरुड बीचवरून चमचमत्या समुद्रामध्ये दूरवर दिसतो किल्ले पद्मदुर्ग. मंडळी, मी यानंतर जाणार आहे किल्ले पद्मदुर्गावर. किल्ले पद्मदुर्गचा इतिहास जाणून घेण्यासाठी पाहत रहा ज्ञानदीप वेब सिरीज, म्हणजेच अनुभूतीतून ज्ञानप्राप्ती. पुन्हा भेटू, तोपर्यंत धन्यवाद.